नमस्कार. असं म्हणतात की माझे एक मित्र आहेत कवी, त्यांचं नाव नारायणपुरी. साहित्य क्षेत्रातल्या सगळ्यांना माहिती आहे. नारायणपुरी त्याच्या एका कवितेमध्ये असं म्हणतो की मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे. या जगास पाहण्या डोळे देतो आहे. या जगास पाहण्या डोळे देतो आहे असं म्हणणारा एक जरी आमचा साहित्यिक असेल तरी तो महाराष्ट्रातल्या सर्व साहित्यिकांची भूमिका मांडण्याचं प्रामाणिकपणे काम करतो. आणि आज संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना ही आम्हा सर्व लेखकांची, कवींची आणि कवयित्रींची जबाबदारी, ते भान, आमच्या सर्व साहित्यिकांचं भान या निमित्तानं त्या नारायणच्या कवितेमधून मला सांगावंसं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की आज संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. त्यानिमित्तानं या पुस्तकावरती प्राध्यापक डॉक्टर किरण गाडवे सरांनी त्यांचं भाष्यही केलं. आणि बागकेसकर सर, आता तुम्ही कदाचित बागकेसकर सरांना ऐकलं, पण बागकेसकर सर म्हणजे नक्की कोण असा प्रश्नही पडला असेल. त्यांची फक्त एक आठवण सांगतो की अनेकांना माहिती असेल, सुरवंत नावाचा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, रामदास फुटाणेंनी केलेला. त्या सुरवंता चित्रपटाची कथा आदरणीय बागकेसकर सरांची. जे ज्यांना सन्मानित करायचंय, हे जे 9 पुरस्कारार्थी आहेत, त्यांचा सन्मान करत असताना त्यांचा सन्मान कुणाच्या हस्ते करावा, ती व्यक्ती कशी असावी याचंही आयोजकांनी भान ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की अध्यक्ष हे पद कुणाला द्यावं, तर सगळी कामं सहजपणानं करण्यासाठी कुणालाही कोणतंही काम सांगितलं तरी करता येईल. मग त्यासाठी सगळ्यात आधी येणारा माणूस कोण असावा, तर मी. मग त्या अध्यक्षपदाचं लेबल लावलंय. प्रामाणिकपणे सांगतो, या कार्यक्रम पत्रिकेत आयोजकांनी त्यांच्या सोयीसाठी अध्यक्ष केलंय. मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष नाही. एवढे ज्येष्ठ साहित्यिक इथं बसलेले असताना माझ्या समोर आमचे कदम सर, सोडणवर सर, एवढे सगळे माणसं आहेत. आणि पुरस्कारार्थी जे आहेत, जे 200 सव्वा 200 पुस्तकांमधून त्या पुस्तकांच्या म्हणजे कथासंग्रह असतील, कादंबरी असेल, काव्यसंग्रह असेल, यांची निवड करत असतानाची कसरत, त्यासाठी आम्ही जवळपास 8 जण गेली 4-4.5 महिने ती धडपड चालू होती. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आम्ही पुरस्कार जाहीर केल्याच्या नंतर 200 सव्वा 200 पुस्तकातून 9 जणांना पुरस्कार मिळाले. उरलेले 200 जण काय करतील बरं? काय करतील? जे मला हेच सांगायचं की तुकारामांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, साहित्याची व्याख्या सांगितली, आणि मग ज्याला खरंच ज्याच्या साहित्याच्या अनुषंगाने विचार करून काही निकषावरती त्यांच्या पुस्तकांची निवड झाली आहे, आणि माझ्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला नाही याचं वाईट वाटून काही जणांनी सोशल मीडियावरती काही गोष्टी केल्या. मी त्यांना एका वाक्यात विचारलं होतं की ज्या पुस्तकांची निवड केली आहे त्या पुस्तकाबद्दल तुमचा काही आक्षेप आहे का? त्यातली तुम्ही किती पुस्तकं वाचलीत? आणि वाचली नसतील तर मी सांगतो कोणत्या पुस्तकामध्ये काय. आमच्या सुधाकर इनामदारांचं मी श्रावण व्हाया बघतो नावाचा गझल संग्रह आहे. या गझल संग्रहामधल्या गझल तुम्ही ऐका, गझल तुम्ही वाचा. आमच्या कांचन सावंत नावाच्या ज्या कवयित्रींच्या रंध्रात भिनावा छंद नावाचं जे पुस्तक आहे, हे वृत्तबद्ध कवितांचं पुस्तक आहे. एकूणा एक कविता वृत्तामधली आहे. बर, त्या पुस्तकामध्ये त्यांनी वृत्ताचं नाव दिलंय, त्याचे नियम दिले, त्यानंतर कविता आहे. बाल साहित्यामध्ये शिवाजी बंडगरांचं अशीच असतात मुलं नावाचं जे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये बाल कवितेचा एक उत्कृष्ट नमुना, बाल कविता कशी असावी, बडबड गीत कसं असावं, बालगीत कसं असावं, एक सुंदर पुस्तक आहे. ते बाल साहित्य बाल कविता म्हणून आपण त्याची निवड केली. दुसरं एक अवतरण चिन्ह नावाचं पुस्तक आहे. प्रवीण बोपुलकर, बहुतेक आज आला नाही येतो, पण प्रवीण बोपुलकरच्या पुस्तकामध्ये गझल आहे, छंदोबद्ध कविता आहे आणि मुक्त छंदातली कविता आहे. एक त्या पुरस्कार निवड समितीचा अध्यक्ष म्हणून गझल या प्रकारामध्ये कवितेतली गझल त्यालाही आपण सन्मानित करतोय, छंदोबद्ध कवितेला सन्मानित करतोय, बाल कवितेला सन्मानित करतोय, याच बरोबरीनं मुक्त छंदी कवितेलाही सन्मानित करतोय.
याच्यामध्ये जवळचा लांबचा असं काहीच नाही आहे. मी सावंत मॅडम इथं बसलेले आहेत, माझ्या पाठीमागे उभ्या राहिल्या होत्या, मी त्यांना ओळखलं नाही, त्यांनी मला ओळखलं नाही. हे सगळं प्रामाणिकपणे करतायत आणि याचं श्रेय सगळं जातं सर्व मंगल विवाह संस्था आणि मिसाळ मॅडम यांना. हे खूप प्रामाणिकपणे केलंय. दैवडी सारख्या या सगळ्या मानदेशातल्या परिसरामध्ये खरंच लोक म्हणतात की मानदेशाचा दुष्काळ आम्ही ऐकलेला आहे, साहित्यामधून वाचलाय. पण मी खरं सांगू का, इथं शेती मातीमध्ये पाण्याचा दुष्काळ असेल पण वैचारिक दुष्काळ नाही, हे मला नक्की प्रकर्षानं जाणवत आहे. जे एका बाजूला हेडाम सारखी कादंबरी नागुवीरकरांची आहे, दुसऱ्या बाजूला वाडा सारखी अप्रतिम कादंबरी आहे आमच्या प्राध्यापक डॉक्टर संदीप वाकडेंची, आणि तिसरी एक कादंबरी आपण निवडली होती ती क्रीम पोस्टिंग नावाची वास्तववादावरती लिहिलेली एक सुंदर कादंबरी आमच्या कांबळेश्वरची युवराज खलाटे यांची आहे. आणि 2 कथासंग्रह आहेत, ते एक हरिश्चंद्र पाटील आणि विष्णू बंडू शिंदे कोल्हापूरचे आहेत. आता एक कथासंग्रह आहे ते लेखक आहेत सोलापूरचे आणि दुसरे आहेत कोल्हापूरचे. आणि काही जण म्हटले की बहुतेक हनुमंत चांदवडेने जवळच्या माणसांचं सिलेक्शन केलं असेल. हनुमंत चांदवडेचे सुधाकर इनामदार किंवा नागू विरकर कोण काका मामा चुलते कोणीच नाहीत, कोणीच नाहीत. आम्हाला फक्त एकच आहे, आमच्या संतांनी जी सांगितलेली भूमिका आहे, सत्याची भूमिका आहे तीच. म्हणजे हे सगळे साहित्यिक आज जे इथं उपस्थित आहेत आणि तुम्ही सगळे उभा बसलात, तर तुम्ही सगळे आहेत ना, मला एकच प्रामाणिकपणे सांगायचं की कुणी देहूवरून आलं असेल, कुणी आळंदीवरून आलं असेल, किंवा कुणी आमच्या जनाबाई जशी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड मधून इकडं आल्या, पंढरपुरामध्ये गोपाळपुऱ्यात विसावल्या, आणि नामदेवांच्या नंतर ज्या जनाबाईनं वारकरी संप्रदायाची धुरा जवळपास पाव शतक वारकरी संप्रदायाचं त्यांनी नेतृत्व केलं, त्या जनाबाई सारखं आज मराठी कवितेमध्ये त्या सगळ्या 55 संतांच्या साहित्यावरती कविता लिहून मराठी साहित्यामध्ये, मराठी कवीमध्ये, मराठी कवयित्रींमध्ये मला वाटतं की आज मिसाळ मॅडम यांनी जे पुस्तक लिहिलंय हे खरंच अफलातून आहे. आजच्या काळातल्या त्या जनाईची भूमिका मला आज यांच्यामध्ये दिसते. आपण लिहितो म्हणजे नक्की काय करतो? कविता म्हणजे काय? वृत्तात लिहिली छानपैकी गाडग्या मडक्याच्या उतरंडी रचाव्यात, ती जसं खाली मोठं गाडगं त्याच्यावर बारकं त्याच्यावर बारकं, तशी कवितेमध्ये कारागिरी केली, वृत्त कळले, छंद कळले, त्याच्यात तसं होत नाही. आशय हा सगळ्यात महत्वाचा कवितेचा आत्मा असतो. आणि ह्या तुमचा माझा आत्मा आज आपण जिथं ज्या सुखाने बसलोय याच्यासाठी 700 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे नामदेवांपासून ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही जी वारकरी संप्रदायाची परंपरा पुन्हा एकदा सजीव करण्याचं काम संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी केलंय. आणि त्यामुळं खरंच या पुस्तकाचं मूल्य, म्हणजे आपण ज्याला किंमत म्हणतो, प्राइस म्हणतो, ती खरं तर खूप कमी आहे. पण लेखनाचा आशय पाहिल्याच्या नंतर, एक एक कविता पाहिल्याच्या नंतर, म्हणजे आमचे प्राध्यापक डॉक्टर किरण गाडवे यांनी मान्य केलं की मला यातल्या काही संतांची नावही माहिती नव्हतं, मला त्यांचं कार्यकर्तृत्वही माहिती नव्हतं. आता जसं मी बागकेसकर सरांच्या बद्दल बोललो, तसं प्राध्यापक किरण गाडवे कोण आहे? तर पुणे विद्यापीठामधला डबल गोल्ड मेडलिस्ट असणारा मराठी साहित्यामधला एक चांगला समीक्षक, नव्या दमाचा समीक्षक म्हणून महाराष्ट्रभर ओळखलं जातं. तो माणूसही म्हणतो की मला यातल्या काही गोष्टी माहिती नाहीयेत. मी त्या पुस्तकामधून अनेक संत समजून घेण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न केला. आणि एवढं सगळं मेहनतीनं अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक जर तुमच्या माझ्या घरामध्ये नसेल, तर मी खरं सांगू का, आजपर्यंतच्या संत साहित्याचा आणि आपण ज्या परंपरेतून जन्माला आलो त्या परंपरेचा नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला मला अजिबात नाहीये. आम्ही कविता लिहितो, पण कवितेचेही जुने प्रकार होते, संत कविता, पंत कविता, तंत कविता. त्याच्यामध्ये संत कविता प्राधान्यानं आहे. आणि त्या संतांचं जे जीवनचरित्र, त्यांच्या जीवनातून तुमच्या माझ्या आयुष्याची मशागत, आज जी आपण संस्कार आणि संस्कृती म्हणतो, ती बैठक आपल्याला संत साहित्यानं दिली आहे, ती या मॅडमच्या कविता संग्रहामधून आहे. मी फक्त जास्त बोलणार नाहीये, शेवटचे 1.5 मिनिट घेतो, तो 1.5 मिनिट फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही आजपर्यंत कमवलेली संपत्ती किंवा आतापर्यंत तुम्ही इथं कार्यक्रमाला येईपर्यंत धडपड करून घर कुटुंबासाठी जे काही करताय,
आणि त्याच्यातून वेळ काढून धावत पळत आला, इथला कार्यक्रम उरकल्याच्या नंतर अजून तुम्हाला काहीतरी करायचं आहे, आणि तुम्ही ज्या लेकरा बाळांसाठी ही सगळी संपत्ती कमवताय, त्या लेकरा बाळांच्या संपत्तीचं जतन करण्यासाठी अशी पुस्तकं तुमच्या घरात असली पाहिजेत. कारण आपण संपत्ती म्हणतो धनाला, आणि मुलांना लेकरा बाळांना संतती म्हणतो. आपल्याला जर आपल्या घरातली तुम्ही कमवलेली संपत्ती टिकवायची असेल तर फक्त 200 रुपये किमतीचं पुस्तक आहे. आपण रिचार्ज 380 रुपयाचं 350 रुपयाचं मारतो, 28 दिवसात संपून जातं. तुम्ही 200 रुपयाचं पुस्तक घेतलं ना, आयुष्यभर तुम्हाला हे पुरणार आहे, संपणार नाही. तुम्ही एक संत वाचा, तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल. कारण ज्ञानेश्वरांच्या पासून, तुकारामांपासून ते अगदी अलीकडच्या काळामध्ये तुकडोजी बाबांपर्यंत मला फक्त एकच सांगायचंय की तुकारामांनी जसं म्हटलं होतं की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र, यज्ञ करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. शब्द हे धन आहे आणि ते आम्ही जन लोकांना वाटू असं म्हटले होते. आणि तेच जर धन समजून तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलं तर निश्चितपणाने आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे, आपल्या देशाचे संस्कार आणि संस्कृती म्हणून जी जगामध्ये ओळख आहे, ती ओळख निश्चित तुमच्या माझ्या घरामध्ये ती टिकून राहील. कारण आता मागाशी ओघवता उल्लेख झाला, हा बुवा बाबांचा जमाना आहे आणि बुवा बाबांच्या जमान्यामध्ये संतांवरचं आलेलं पुस्तक किती महत्वाचं आहे. इथं ऊन आहे तरी पण मला इथं मांडव दिसला, छत्री दिसली नाही, खूप आनंद वाटला. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं छत्री धरायची असेल तर ती कवितेची, साहित्याची असली पाहिजे. तुम्हाला सांगू, ती कुठे धरताय त्याला पण महत्व आहे. उन्हात राबणाऱ्या माणसाच्या, कष्टकऱ्याच्या, आमच्या शेतकऱ्याच्या, मानदेशातल्या माणसानं जर समजा दिवसभर रानामध्ये काम केलंय आणि 3 वाजता सूर्य मावळतीच्या बाजूला कल्लाय, घामाघूम झालाय, अंगावरती चेहऱ्यावरती खार पडली आहे घामाची, आणि त्यावेळी जर तुम्ही एखादा फाटक्या तुटक्या माणसाच्या डोक्यावरती छत्री धरली आणि त्याला सावली दिली तर त्या माणसाला जेवढा आनंद होईल ना, तेवढा तुम्हाला एक संत अनुभवल्याच्या नंतर होईल. त्यामुळे हे पुस्तक तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे. एकूणा एक कविता, 55 कविता संतांवरच्या आहेत, एक शीर्षकाची कविता आहे आणि त्याच्यानंतर जी 57वी कविता आहे ती कविता एकाच ओवीमध्ये सर 55 संत आहेत. म्हणजे पहिली माझी ओवी ग, दुसरी माझी ओवी ग, असं छान रानातल्या जात्यावरती दळण दळणाऱ्या ज्या महिला होत्या त्या ज्या ओवीमध्ये, त्या लोकलयीमध्ये गायच्या, त्या पद्धतीनं ते पुस्तक आहे. विनंती एकच आहे, उशीर झालाय, अध्यक्ष असलो म्हणून मला सगळी सवलत दिली अशातला काही भाग नाहीये. कारण मला परत इथून कुरबावीला पण जावं लागतं, जीवन इंगळे गुरुजींकडं जावं लागतं. सतत फिरत असताना मग बऱ्याचदा टाचण्या टोचल्या जातात. टाचणी टोचण्याच्या अगोदर प्रत्येकाला तुम्हाला एक विनंती आहे, आपण काही शहरातली माणसं नाही आहेत, आपण मार्केटिंग करणारी माणसं नाहीत. आपलं जे अस्सल आहे ते अस्सल तुमच्याही घरापर्यंत पोचावं. कारण एक कविता लिहित असताना एका शब्दासाठी आम्ही रात्रभर जागतो. आणि संत साहित्यावरती, संतांच्या जीवनचरित्रावरती कविता लिहित असताना किती मेहनत घ्यावी लागली असेल, त्या मेहनतीचं चीज म्हणून हा काव्यसंग्रह तुमच्या लेकरा बाळांच्या नजरेसमोर असावा, तुमच्या घरात असावा. यासाठी प्रत्येकानं पुस्तक विकत घ्यावं, विकतच घ्यावं. असं म्हणू नका कुणी की मनीषा मिसाळ आमच्या नातलग आहेत, आमच्या पाहुणे आहेत, मी उद्या परवा त्यांच्या घरी गेल्यावर घेईल. अजिबात तसं करू नका. कारण साहित्य हे माणसाला जिवंत आणि सकारात्मक ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. तुम्ही मी आपण जोडलं गेलो, हे साहित्यानं जोडलं गेलंय. त्याच मुळे आपल्या घरामध्ये पुस्तक असलं पाहिजे. सगळ्यात पुन्हा एक शेवटचा 1 मिनिट घेतो. हे जे 9 जण बसलेले आहेत पुरस्कारार्थी, त्यांच्यासाठी की साहित्यामध्ये खरं तर मॅडमनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 3 पुरस्कार काढायचे होते, 9 काढले. आणि केसकर सरांनी सांगितलं की हे सगळं पदरमोड करून चाललंय. मी साधं सरळ सांगेल की पदरमोड करून जरी करत असताना अनेक जण पदरमोड करतील. पैशावाली माणसं खूप आहेत, पण दातृत्व त्यांच्याकडे अजिबात नाहीये. खऱ्या साहित्याचा सन्मान व्हावा यासाठी म्हणून हा सगळा घातलेला घाट आहे. पहिलं वर्ष आहे. हा यज्ञ असा सुरू राहावा यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि जास्तीचा वेळ न घेता थांबतो. धन्यवाद.